असं करा. आता काय आहे, आता काहीच नाही. अरे मला हसायला येते, पुढे बोलू काय? तिथे जायचं नुसतं तुमच्या शॉर्टसाठी तर चला. एक छोटीशी पडझड होती, याबद्दल तुमच्या काहीतरी भावना असतील. याच्यानंतर कोण येणार आहे पक्षात? याच्यानंतर कोण येणार आहे पक्षात? मला काय माहित. ठीक आहे, ठीक आहे. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे सचिन अहिर यांचा उपसभापती पदासाठी शिंदे सेनेतून अर्ज दाखल करतानाची दृश्य आहेत, तर दुसरी दृश्य आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत सध्या हा एक विराट असा मोर्चा निघालेला आहे. भर पावसात देखील हा सध्या मोर्चा सुरू आहे. मंत्रालयावर हा मोर्चा धडकणार आहे. आजच्या दिवसभरातल्या या दोन मोठ्या घडामोडी आपण पाहतोय. उपवर्गीकरणाचा डाव उधळून लावण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. आणि 2 वाजता पीसी मध्ये ते प्रवेश जाहीर करणार आहे. 2 वाजता पीसी घेऊन या सगळ्या घडामोडीकडे दौरे करतायत बंड होऊ नये म्हणून. नाही, दबाव कसं ते दबावाची काय सचिन अहिरांच्या बाबतीत शक्यता नाही, पण माहित नाही का असं झालं. एक गोष्ट अशा प्रकारे जर उपसभापती दुसऱ्या गटामध्ये ते तांत्रिक अडचणी येऊ शकतात. ते जोपर्यंत ते पक्ष बदलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत तांत्रिक अडचणी. समोरचे पक्ष त्यांना पाठिंबा देतील. सर, एक वेगळा प्रश्न राष्ट्रवादी संदर्भात आहे. जी माहिती मिळते त्यानुसार शरदचंद्र पवार पक्षामध्ये 2 गट असे निर्माण दिसत होते. एका गटाचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सोबत जायला पाहिजे, दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की संचित जायला पाहिजे. एनडी सोबत जायचं काय वाटतं आपल्याला? तुम्ही कधी शोध लावले आमच्यात 2 गट आहेत म्हणून? आमच्यात गट वगैरे काही नाही. पण एक भूमिका पक्षातल्या आमदारांची नेत्यांची शिकली आहे की आपण काँग्रेस सोबत जायला पाहिजे. बऱ्याचशा आमदारांना आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे. तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. काल कृषी मंत्री निवेदन तुम्ही करण्यात आला तेव्हा तुम्हाला यायला उशीर होतो असं त्यांनी चिमट्यामध्ये तुम्हाला म्हणाले होते की तुम्हाला यायला उशीर होतो. महायुती यायला तुम्हाला उशीर होते असं कुठे त्यांना म्हणायचं. माहित नाही, तुम्ही सचिन अहिरना प्रश्न विचारला पाहिजे ना. मी कसं ऑन बिहाफ ऑफ सचिन अहिर मी कसं उत्तर देऊ? त्यामुळे महाविकास आघाडी जसं का पक्षामध्ये सक्षम नेते आहे असं असून सुद्धा दुसऱ्या पक्षात का जात आहेत सगळे, विशेषतः एकनाथ काही शिंदे? कारणं असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असतील कोणाच्या, त्या सोडवण्यासाठी जातात लोक. मला वाटत नाही, कारण ठाकरेंचा स्वतःचा ब्रँड आहे, त्यामुळे ते पुन्हा उभे राहू शकतात, पुन्हा पक्ष उभे करू शकतात. वडेट्टीवार असं म्हणाले की राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचं आणि काँग्रेसच्या हायकमांडचं बोलणं झालेलं आहे, बोलणी सुरू आहे पक्षांतर किंवा विलीकरणासंदर्भात. मी त्यात नाहीये तेव्हा मला माहित नाही, पण ते बोलत असतील तर ते चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही कुठल्या चॅनलमध्ये काम करता? म्हणजे सगळ्यांना तुम्हाला एबीपी माझाची ऑफर आहे असं मला कळलं, त्याचं तुम्ही काय करणार हे सांगा आधी.
सध्या सगळ्या मंत्र्यांना नेत्यांना ऑफर दिल्या जातात, त्यामुळे नेत्यांना हा प्रश्न विचार मला कुणी ऑफर देत नाही, काय नाही. मी निवांत आहे, व्यवस्थित आहे. काय माझ्या ऑफर, मला काय ऑफर झाली याची चौकशी आणि त्याची बातमी करायची आता आवश्यकता नाही आहे. सर, ऑपरेशन